नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर जानेवारीचा हप्ता सर्व महिलांच्या बँकेमध्ये जमा झालेला आहे। तर लाडक्या बहिणींना पटापट आपले बँक अकाउंट चेक करायचं आहे। लाडक्या बहिणी योजनेचे 7वा हप्ता बँक खात्यात यायला चालू झाला आहे। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत त्यांची पडताळणी कदाचित सुरू असेल, म्हणून त्यांनी त्या बँक खात्याचं पासबुक किंवा पुस्तक आपण जवळ ठेवायचं आहे। त्याच्यावर स्पेलिंग हे ॲक्युरेट तंतोतंत जुळायला पाहिजे, कारण अनेक महिलांच्या नावाने पुरुषांनी फॉर्म भरलेत। अनेक लोकांनी ह्या योजनेमध्ये फ्रॉड केलेला असल्यास महिलेच्या नावावरती स्वतः फॉर्म असेल तर आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे, म्हणून ही कागदपत्रे तयार ठेवा। ज्यावेळी निवडणुका जवळ आल्या होत्या तेव्हा सरकारने सरसकट सगळ्यांना हा लाभ देऊन टाकला। त्यावेळी कुठलीही पडताळणी केली नाही, कारण महायुतीला पुन्हा त्या ठिकाणी निवडून यायचं होतं, सत्तेमध्ये यायचं होतं। आणि त्यावेळी त्यांनी असं समजा की त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तो एक गेम ते खेळलेत। आता मात्र जवळपास 30 लाख महिलांना या सगळ्यातून बाहेर काढायचं असे सरकारने सांगितलेलं आहे। मग त्या महिला कागदपत्र पडताळणीमध्ये असतील किंवा आत्ता जे नियम लागू केले आहेत त्यामध्ये असतील, पण ह्या महिला बाद करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। जर एवढ्या महिला त्यांनी बाद केल्या तर 4200 कोटी वर्षाला वाचणार आहेत। आता लाडकी बहीण योजनेसंबंधी आता नवीन नियम आलेले आहेत, तर ते म्हणजे तुमच्या परिवाराच्या सदस्यावर एखादी गाडी खरेदी केलेली असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेला अपात्र ठरताल। आणि तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ज्या महिलांचा हा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आलेला नाही तर त्यांनी 30 तारखेपर्यंत वाट बघायची आहे। हप्ता येऊन जाईल, पण ज्यांचा हप्ता पहिल्यापासूनच आलेला नाही त्यांनी आपली कागदपत्र पडताळणी बघून घ्या। आधार कार्डवर आणि बँक अकाउंटवर नाव सेम आहे का बघून घ्या, किंवा आधार कार्डवर जर चुकलेलं असेल तर तुम्ही नीट करून घ्या। आणि पोस्टामध्ये एक अकाउंट खोलून ठेवा, म्हणजे पहिले पैसे हे पोस्टाच्या अकाउंटला येतात। जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे, तर लवकरात लवकर बँक अकाउंट चेक करा। या जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता अकाउंटला पडलेला आहे। हीच होती आजची अपडेट। अशाच नवीन माहितीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।